श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा, जय जय अजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्या प्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकर राव नामक. 6 लक्षाची जहागीर तयाप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तयासी लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. समन बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड लागे अन्न ना पाणी. नावडे भोगविलास सुख भोगो कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत परणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावया म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख बहाळी लीला तोड चुकेची कमळाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून. ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दूर. शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती. म्हणून दुष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले. अक्कलकोट जावे त्वा हे जाणवणी हित गोष्टी. मानसी विचारुणी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात. शंकरराव प्रवेशत तो देखिले जन समस्त. प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे. आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी. कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी. प्रेमभावे सांगती कित्येक प्रार्थना करोणी. पूजा द्रव्य घेऊणी अर्पावया समर्थ चरणी. जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून. शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 8 अध्याय गौडः. श्री स्वामी चरणाविंदार्पणास्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 8 अध्याय समाप्त. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक. पारसी यवन गाविक दर्शन येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमाण तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची वाटली दाटी कैसी होईल स्वामी भेटी. हे चित्ता उपजल पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरा बाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील.
व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदी येले तिचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये घालकी. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी, तरी 6 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीया स्वामी प्रति कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे याला गुण ब्रह्मसंबंध मूळ पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे असता वरदानी समर्थ तेथुनी उठले, चालले गावा बाहेरी आले शेखनुरा दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले, यवन समशान भूमीत आले येती राजत्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकुणी, सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा, काही वेळ गेल्यावरी उठली समर्थाची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालली, शंकरराव तया दिवशी खाना दिला फकीरांशी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफन चढविले, मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राज वैद्य व्याधी फळे आपणची, स्वामी वचनी करुणी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले, प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटला त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले, म्हणती व्याधी गेल्यावर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी, भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार, परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती इहपत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणास्तु. श्री शुभम भवतु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म, त्यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ आश्रमी, बाळपानामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका उभा संसार या माझी नाही सार, परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. यहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळपाच्या मनात या परी विचार येत, सदा सद्विघ्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्य स्वर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती, पाहोणी आयशा गोष्टी उल्हासले मानस.
तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी कामासी, ऐसे सांगुनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्प करून, जन निघाला घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरणी, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारांगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करोणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवा धारणा करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोण, संतुष्ट झाले मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोण या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. ती एसी झाले गर्भधारण, आनंदले उभयंतांचे मन. तो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड त्यांचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारा दीक्षिता ते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाधिदान, ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षी यशशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहोणी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटक शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी, पूजे लागी आणिले. मृतिकेचा गज करोण, पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासी सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहोणी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐसे लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगद उद्धार उतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवून, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण भोजनी. तूप गेले सरोणी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविला अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुढे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त, दाद त्याची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून, दादा पुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचा निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझीवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धारण, निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले.
परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता वावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान. तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करीत होते. मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझी चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णू वरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामीराज अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मूर गोडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय. फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परिमुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमाती. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी गेले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करती. जितेवा हे भीमारथी स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालिती कोण. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुणी आनंदिले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळ उठोणी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपोणी मागुंती येत गावात. सेवे कर्या बरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते. मध्याह्न स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वा सरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळपाते ग्रहाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. प्रण ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्य राहती. पंचपक्वाने सेविती घरी तेथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळपासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले. परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांच्या घरी. मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हिना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेसी.
ऐसे विचार निशिदेनी येती बाळप्पाचे मणी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. एक मास होता निश्चिती, स्वप्नी तीन येती मूर्ती, येऊणी या दर्शन देती. बाळप्पा चित्त सुखावे, 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी, येऊणी या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोणी ऐसे स्वप्न, मणी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तवतयासी एक पत्र शय्ये खाली सापडले, त्यात लिहिली एक ओळ, करू नये उतावळी. ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रमापुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमावरी, वृक्षातळी ठेवळी वस्त्रासी केले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचली त्या हालोणी, वृश्चिक एक निघाला, तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पास तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुनतयांसी मार्गावरी जाहले. शरण चाली चालोण अक्कलकोटी दुसरे दिन, बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखली, जिथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदिती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्म, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांत येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती, रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामीच्या. कोणी करीते कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णो मी अज्ञान, प्रत्यक्ष ते वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोणी नगरी, बाळप्पात संतोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होणी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत, एकोध्याय गोड हा. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती स्वामी बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. अजाणू बाहू सुहास्य वदन, श्री मूर्ती पाहोण. बाळप्पाने धावण दृढ चरण धरी येले. कंठ सददित जाहला, चरणी भाळी ठेविला. क्षणे कमी पण विसरला, परम सोशल मानसी. गंगा मिलन सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुरस्तव भ्रमर जैसा, कमळ पुष्पण सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भाणावरती, श्रीचरणांनी सोडली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी, स्तोत्र उठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोणी या काय केली लीला एक विचित्री. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करुण. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले.
धन्यता मानोनी मणी बाळप्पा निघाले तेथुनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोणी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाच न होय. ऐसे कुणी वर्तमान बाळप्पा मणी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्य अर्पण आपुल्या हस्ती नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठवण षटकर्मा ते आचरण, घेवणी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागुणी या मधु करी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळपा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे करी अधिपत्य सर्वसे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मणी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे केली बाई मुख्य त्या माजारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियसी, गर्भभर इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाणी पाहोडी नाना युक्ती योजुनी, मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवित. समर्थाच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथे पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनी रक्त वाहतसे दिवस रात्र, तया दुःखे विवळत होत म्हणती कैसे करावे. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञेने बाळप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता प्रती बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी स्वामी मैन जाहले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नावे विख्यात. तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्यादी कानून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामत श्वशुर उभयंता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा, स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी.
परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भटे एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे कुणी समर्थ हास्य मुख्य काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा, त्याने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कपट्या मणी आणिले, म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुणी चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहुणी उभयंतानी टाकिल्या, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणीचा करी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पा न सोडील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची चढली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. ते केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयासी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परी सोत. द्वादशाय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणास्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशयांचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहाती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रुतीची पूर्ण कृपा. मज हुण तया बाळप्पा असे जाहला. वर्तयसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाची सानिध्य गुरु असे जाणे निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवे कऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवे करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहुण्या ऐसी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देती अहर्निशी. घराणे सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता जयाच्या घरी येत. चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशाभूत असे सांपत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तविले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावा की चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी. राण हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवीत तयासी. तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर. हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने. बाळप्पा देती तरी घेईजे असे भाषण ऐकुणी. जमादार परतोणी नृपमंदिरी येऊनी. वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुणी कृती. राग आला राणी प्रती. सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचा करी जो होता आजवरी. तो काढून त्या सदुरी करावे राणी म्हणीत असे. पाहिलेच होते बाईच्या मणी. सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारी
स्वामीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. चोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये आणि टाकली आणून. एक लागला एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळपाते देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहुणी या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परिणाले मनासी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळ पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार झालेले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पाचे काही न देती ने तरी घेती हिरावून. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोंतरी ताडण करती भौसाळ. ते ऐकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे थोडी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराड्यावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊणी म्हणती जावे येऊणी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थास. बाळप्पा दर्शनास येत त्याची आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने दाखविले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी. माणिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर. समर्थाचा झाला विचार त्याचप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्याची बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित अशा प्रकारे करुणी. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोरी थोरी. बाईने राहावी दुरी श्रीचरणापासून. परिराणीची प्रीती बाईवर बहुत होती. या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी खूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीसी भिवणी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कोणी उत्तर बर्वे मणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर वडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असेल नरपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकार इथुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळपाणी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात. अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकाची पूजा करीत निराहार राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. श्री स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने नियत मोक्ष होती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होणी सावध श्रवणी आदर धरावा. उगीच करीती धांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती तयावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निर्वाळे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदयाय गोडहा. इति श्री स्वामी राजचरित्र सारामृते त्रयोध्याय. श्री स्वामी चरण अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी गणशमणा. जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदवाया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकून तो तया
संतोष हो बहुसाळ कैसे असावी आपुली भक्ती, हे नेहमी मती मंदी परिप्रश्न करीती श्रोती अल्पमते सांगत असे. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आटोपून मग बसावे आसनी, भक्त धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षडोपचारे पूजन करावे. सद्भावे धरून धूप दीपाती अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पे. अजानुभाऊ सुहास्य वदन काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड देशा वेदविद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझा लागी आदिमाग्न कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, जाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा ही तर्क सासरे शास्त्रात येते नावरे, विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविली चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपकटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री आमिना आश्रय देई सदैव. पापतापाणी दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दस्तुर हा भवसागर याचे पालावया पैल तीर, वमान चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृषा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समाधान, अज्ञान तिबीर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांतीमणी सदा वसो व्रथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, प्रथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, हितुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. सोनिया संसारात प्राशीन तव नानामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होता समर्था, संतोषेनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा, अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्रह्मांड क्षत्रियादिक लागुणी मुख्य जप हा चहुवर्णी, स्त्रियांनी ही निषेधिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. पर्यास्ता चित्त शुद्धी तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयाशी भक्तीचा दंभिक व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडोपचारे पूजिता परिप्रिय नोहेची समर्था. भावे पुत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामीचे. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची अछंदा कृपा करुणी पुरवावे. स्वामी चरित्र सारा अमृत नाना पाकत कथा संमत. चतुराध्याय गौडहा. श्री शुभम भवतु इति चतुर्थाध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.